एक अग्रवाल. अग्रवाल हे आडनाव प्रामुख्याने व्यापारिक समाजात प्रचलित आहे. हे आडनाव उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, बिहार या राज्यांमध्ये आढळते. 2. अय्यर. अय्यर आडनाव दक्षिण भारतीय ब्राह्मणांमध्ये, विशेषतः तामिळनाडूत आढळते. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यात देखील आढळते. 3. अरविंद. हे आडनाव हिंदी, मराठी, कन्नड, तमिळ भाषिक राज्यात लोकप्रिय आहे. 4. अरोरा. अरोरा हे पंजाबी खत्री आणि कायस्थ समाजात प्रसिद्ध आडनाव आहे. प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यात आढळते. 5. अर्जुन. हे ख्या अर्थाने भारतीय आडनाव आहे. हिंदी, मराठी, कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम, गुजराती, बंगाली, नेपाळी भाषिक राज्यात सर्वत्र आढळते. 6. अलागिरी. अलागिरी हे आडनाव दक्षिण भारतात, विशेषतः तामिळनाडू आणि आसपासच्या आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यात आढळते. 7. अशोक. हे संपूर्ण भारतात आढळून येते. हिंदी, मराठी, बंगाली, आसामी, नेपाळी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगू भाषिक प्रांतात आढळते. 8. अहमद. अहमद हे मुस्लिम समाजात सर्वत्र प्रचलित आडनाव आहे. विशेषतः उत्तर आणि पश्चिम भारतात, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र या राज्यात आढळते. 9. आचार्य. आचार्य हे आडनाव विविध हिंदू समाजात धार्मिक मार्गदर्शकांमध्ये वापरले जाते. गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यात प्रसिद्ध आहे. 10. उदुपा. उदुपा हे आडनाव मुख्यतः कर्नाटकातील ब्राह्मण समाजात प्रचलित आहे. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यात आढळून येते. 11. कामत आणि कदम. 4थ्या आणि 5व्या शतकात उत्तर भारताच्या काही भागांवर राज्य करणाऱ्या कदंब राजवंशाच्या नावावरून ही 2 आडनावे आली आहेत. हिंदी, मराठी, कन्नड, कोकणी भाषिक पट्ट्यात बहुसंख्येने आढळतात. 12. कपूर. कपूर हे पंजाबी, विशेषतः कायस्थ समाजात प्रचलित आडनाव आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश व आसपासच्या प्रदेशांमध्ये आढळते. 13. कुमार. कुमार हे एक सर्वसाधारण आडनाव आहे, जे विविध जाती आणि राज्यांमध्ये आढळते. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, हरियाणा, पंजाब या राज्यात जास्त प्रचलित आहे. 14. कुरैशी. कुरैशी हे मुस्लिम समाजात प्रचलित आडनाव आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, गुजरात आणि इतर विविध राज्यांमध्ये आढळते. 15. कुलकर्णी. कुलकर्णी हे आडनाव ब्राह्मण समाजात वापरले जाते. संपूर्ण देशभरात प्रचलित. प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटकात, गोवा येथे आढळते. 16. कृष्णा. हे संपूर्ण भारतात प्रसार पावलेले दक्षिण भारतीय आडनाव आहे. तेलुगू, मल्याळम, तमिळ, कन्नड या भाषिक राज्यात प्रामुख्याने आढळते. 17. कौल. कौल हे आडनाव जम्मू काश्मीर आणि आसपासच्या प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या काश्मीरी पंडितांमध्ये आढळते. हिमाचल प्रदेश आणि दिल्ली येथे देखील आढळून येते. 18. कौशल. कौशल हे उत्तर भारतात ब्राह्मण समाजात प्रचलित आडनाव आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली या राज्यात आढळते. 19. खत्री. खत्री हे आडनाव पंजाबी समाजात आणि व्यापारी वर्गात प्रचलित आहे. जाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यात आढळते. 20. खन्ना. खन्ना हे आडनाव पंजाब आणि हरियाणातील खत्री आणि कायस्थ समाजात प्रचलित आडनाव आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यात आढळते. 21. गजरे.
गजरे हे आडनाव ओबीसी समाजात विशेषतः महाराष्ट्रात आढळते. मध्य प्रदेश, गुजरात येथे देखील दिसून येते. 22. गिल. गिल आडनाव पंजाब आणि हरियाणातील जाट समाजात आढळते. हिमाचल प्रदेश येथे देखील आढळून येते. 23. गुप्ता. हे आडनाव व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात प्रचलित आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणात आढळते. 24. गुर्जर. हे आडनाव उत्तर भारतातील गुर्जर समाजात प्रचलित आहे. राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यात आढळते. 25. गोपालकृष्ण. हे आडनाव मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलुगू भाषिक राज्यात प्रचलित आहे. 26. गोस्वामी. गोस्वामी आडनाव उत्तर भारतात धार्मिक कार्यात सहभागी असणाऱ्या समाजात आढळते. 27. गौतम. गौतम आडनाव विविध समाजात प्रचलित असून विशेषतः उत्तर आणि मध्य भारतात, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार या राज्यात आढळते. 28. घोष. घोष हे आडनाव बंगाली समाजात व्यापारी वर्गात, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम या राज्यात आढळते. 29. चक्रवर्ती. चक्रवर्ती आडनाव बंगाल, आसाम आणि ओडिशातील उच्चवर्गीय ब्राह्मण आणि कायस्थ समाजात प्रचलित आहे. त्रिपुरामध्ये देखील आढळते. 30. चतुर्वेदी. चतुर्वेदी हे उत्तर भारतातील ब्राह्मण समाजात वापरले जाणारे आडनाव आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान येथे सामान्यपणे आढळते. 31. चौधरी. चौधरी हे आडनाव शेती करणाऱ्या समाजात आणि काही ठिकाणी जमीनदार घराण्यांमध्ये उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश या राज्यात सामान्यपणे आढळते. 32. चौबे. चौबे हे आडनाव उत्तर भारतातील ब्राह्मण समाजात विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यात आढळते. 33. चौहान. चौहान हे आडनाव राजपूत समाजात, विशेषतः राजस्थान आणि उत्तर प्रदेशात तसेच मध्य प्रदेश, महाराष्ट्र येथे देखील आढळते. 34. जैन. जैन हे आडनाव मराठी जैन समुदायामध्ये तसेच महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात, राजस्थान मध्ये मोठ्या प्रमाणात, तर संपूर्ण भारत देशात कमी अधिक प्रमाणात आढळते. 35. जाधव. जाधव हे आडनाव महाराष्ट्रातील मराठा समाजात, कर्नाटक तसेच तेलंगणातील काही समुदायांमध्ये प्रचलित आहे. 36. जोशी. जोशी हे ब्राह्मण समाजात आढळणारे आडनाव आहे आणि विविध राज्यांमध्ये वापरले जाते. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश येथे हे आडनाव सामान्य आहे. 37. ठक्कर. ठक्कर आडनाव मुख्यतः गुजराती समाजात प्रचलित असून व्यापारी वर्गात गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान या राज्यात आढळते. 38. ठाकूर. ठाकूर आडनाव विविध राज्यांतील राजपूत आणि जमीनदार समाजात प्रचलित आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान येथे आढळून येते. 39. त्रिपाठी. त्रिपाठी हे भारतीय आडनाव आहे जे सामान्यतः हिंदी, ओडिया, मराठी, बंगाली आणि पंजाबीमध्ये आढळते. हे नाव त्रिपाथीन या संस्कृत शब्दावरून आले आहे, ज्याचा अर्थ ज्याने 3 वेदांचा अभ्यास केला आहे. 40. तिवारी. तिवारी हे आडनाव उत्तर भारतीय ब्राह्मण समाजात, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र येथे प्रचलित आहे. 41. दत्ता. दत्ता हे आडनाव बंगाली कायस्थ समाजात, ओडिसा तसेच महाराष्ट्रात काही समाजात आढळते. 42. दास. दास हे आडनाव पूर्व भारतातील ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये आढळते. 43. दिवाण.
दिवाण आडनाव खत्री समाजात प्रचलित असून उत्तर भारतात जाब, हरियाणा, दिल्ली येथे प्रामुख्याने आढळते. 44 दीपक हे सर्वसामान्य भारतीय आडनाव असून हिंदी, तेलुगू, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, मल्याळम, कन्नड, तमिळ, नेपाळी या भाषिक प्रदेशात सर्वत्र बहुसंख्येने आढळते. 45 देसाई देसाई हे आडनाव महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटकातील व्यापारी आणि शेतीप्रधान समाजांमध्ये आढळते. 46 नाईक हे आडनाव विविध राज्यांतील समाजांमध्ये प्रचलित आहे. विशेषतः पश्चिम भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात लष्करी पेशा कुटुंबात आढळते. 47 नाथ नाथ हे आडनाव विविध राज्यांतील ओबीसी, इतर मागासवर्गीय समाजांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल या राज्यात प्रचलित आहे. 48 नायक नायक हे आडनाव संस्कृत शब्द नायक वरून निर्माण झाले आहे. नायक म्हणजे प्रमुख नेता. हे आडनाव राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड और हिमाचल प्रदेश मध्ये आढळतात. काही नायक पंजाबी सुद्धा आहेत जे भारत आणि पाकिस्तान येथे देखील आढळतात. 49 नायर नायर हे आडनाव केरळमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते, तसेच कर्नाटक आणि तामिळनाडूतही आढळते. 50 नारायण हे ख्या अर्थाने आंतरराष्ट्रीय भारतीय आडनाव आहे. उर्दू, हिंदी, मराठी, बंगाली, नेपाळी, आसामी, पंजाबी, गुजराती, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, ओडिया या भाषांमध्ये आढळते. तसेच फिजियन, त्रिनिदादियन, कुक बेटे, माओरी, क्रेओल, मॉरिशियन क्रेओल या भाषांमध्ये देखील आढळते. 51 नेगी नेगी हे आडनाव विशेष करून हिमाचल आणि उत्तराखंडातील गढवाली आणि कुमाऊनी समाजात आढळते. उत्तर प्रदेशातही काही प्रदेशात आढळते. 52 नेमा नेमा आडनाव मुख्यतः व्यापारी समाजात वापरले जाते आणि मध्य भारतात, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र प्रचलित आहे. 53 पटेल पटेल हे आडनाव गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते, पण मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातही काही पटेल कुटुंबे आहेत. 54 प्रधान प्रधान हे ओडिया, बंगाली, हिंदी, मराठी, आसामी आणि नेपाळी भाषांमधील भारतीय आडनाव आहे. हे नाव संस्कृत शब्द प्रधानापासून आले आहे, ज्याचा अर्थ प्रमुख किंवा प्रमुख आहे. 55 परमार परमार हे आडनाव राजपूत आणि काही ठिकाणी ओबीसी समाजात, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात प्रचलित आहे. 56 पवार पवार हे आडनाव मराठा समाजात प्रचलित आहे, विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेशात आढळते. गुजरात, राजस्थान येथे देखील या आडनावाची काही कुटुंबे आढळतात. 57 पांडे पांडे आडनाव ब्राह्मण समाजात वापरले जाते, विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आढळते. उत्तराखंड, मध्य प्रदेश देखील प्रचलित आहे. 58 पाटील पाटील हे आडनाव विशेष करून महाराष्ट्रात शेतकरी वर्गात प्रचलित आहे, परंतु कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात येथे देखील कमी जास्त प्रमाणात आढळते. 59 पिल्लई पिल्लई हे आडनाव दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकातील समाजात आढळते. 60 प्रकाश या आडनावाला राज्य अथवा भाषेच्या कोणत्याही सीमारेषा नाहीत. हे भारत देशाच्या कोणत्याही प्रांतात आढळून येऊ शकते. 61 प्रदीप हे आडनाव भारतीय, हिंदी, मराठी, बंगाली, नेपाळी, मल्याळम, तेलुगू, तमिळ भाषेत आढळते. 62 प्रभू
प्रभू हे आडनाव महाराष्ट्रातील सारस्वत, ब्राह्मण आणि गोवा तसेच दक्षिण भारतातील काही समाजांमध्ये आढळते. कर्नाटक, तामिळनाडू येथे देखील प्रचलित आहे. 63. प्रसाद. प्रसाद हे आडनाव भारतीय, हिंदी, बंगाली, तेलुगू, कन्नड, मल्याळम, तमिळ, ओडिया, आसामी, मराठी, पंजाबी भाषेत आढळते. बिहार, झारखंड आणि दक्षिण भारतातील काही भागात देखील प्रचलित आहे. 64. प्रेम. हे आडनाव हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, नेपाळी या भाषेत आढळते. 65. बाबू. हा शब्द पुरुषांसाठी आदरयुक्त संबोधन तसेच लहान मुलासाठी प्रिय शब्द म्हणून वापरला जातो. हिंदीतून व्युत्पन्न बाबू, बाबू याचा अर्थ वडील किंवा सर असा होतो. प्रामुख्याने हिंदी, तेलुगू, मल्याळम, तमिळ, कन्नड भाषिक पट्ट्यात हे आडनाव मोठ्या प्रमाणात वापरात आढळते. 66. बेरवाल. बेरवाल हे आडनाव हरियाणा जाट समाजात प्रचलित आहे. राजस्थान, पंजाब येथे देखील आढळते. 67. बोस. बोस आडनाव बंगाली कायस्थ समाजात प्रसिद्ध आहे. पूर्व भारतात तसेच पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड या राज्यात आढळते. 68. भट्ट. भट्ट हे आडनाव ब्राह्मण समाजात, विशेष करून गुजरात आणि उत्तर भारतातील हिमालयीन प्रदेशात वापरले जाते. कर्नाटक येथे देखील आढळून येते. 69. भट्ट. हे आडनाव संस्कृत भट्ट, भट्टा मधून व्युत्पन्न झाले आहे. यांचा अर्थ प्रभू किंवा शिकलेला असा होतो. काश्मीरी, उर्दू, हिंदी, मराठी, नेपाळी, पंजाबी, गुजराती, सिंधी, कन्नड, कोकणी, मल्याळम भाषेत आढळते. 70. भट्टाचार्य. भट्टाचार्य हे आडनाव बंगालमध्ये आणि त्यासमोरील पूर्व राज्यात ब्राह्मण समाजात प्रचलित आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, असम, त्रिपुरा येथे बहुसंख्येने आढळते. 71. भाटिया. भाटिया हे आडनाव व्यापारी आणि व्यापारी समुदायात पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र या राज्यात प्रचलित आहे. 72. भुयार. भुयार हे आडनाव मुख्यतः ओबीसी समाजात आढळते आणि विदर्भ, मध्य प्रदेश तसेच छत्तीसगडमध्ये प्रचलित आहे. 73. मंडल. मंडल आडनाव पूर्व भारतातील ओबीसी समाजात, विशेष करून पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा या राज्यात प्रचलित आहे. 74. मजुमदार. मजुमदार हे आडनाव पूर्व भारतात, विशेष करून बंगाली आणि ओडिशातील समाजात वापरले जाते. आसाम येथे देखील आढळते. 75. मनोज. हे आडनाव हिंदी, मराठी, बंगाली, पंजाबी, गुजराती, ओडिया, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड इत्यादी भाषेत मोठ्या प्रमाणात आढळून येणारे आडनाव आहे. 76. मलिक. हे आडनाव विशेष करून पंजाब आणि हरियाणात विविध जातींमध्ये प्रचलित आहे. उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर या राज्यात देखील आढळते. 77. मल्होत्रा. मल्होत्रा हे आडनाव पंजाबी कायस्थ आणि खत्री समाजात पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यात प्रचलित आहे. 78. महाजन. महाजन आडनाव प्रामुख्याने व्यापारी वर्गात प्रचलित आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यात आढळते. 79. महेश. हे आडनाव संपूर्ण भारत देशात हिंदी, मराठी, गुजराती, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, नेपाळी भाषेत आढळते. 80. माझी. माझी हे आडनाव विशेष करून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही समाजात तसेच झारखंड, आसाम येथे देखील आढळते. 81. मिश्रा. मिश्रा आडनाव ब्राह्मण समाजात प्रचलित असून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान,
महाराष्ट्र व इतरही विविध राज्यांमध्ये आढळते. 82 मूर्ती. मूर्ती हे आडनाव दक्षिण भारतात ब्राह्मण समाजात, विशेषतः कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात प्रचलित आहे. तामिळनाडू, तेलंगणा येथे देखील आढळून येते. 83 मोदी. मोदी आडनाव गुजरात आणि राजस्थानातील व्यापारी समाजात तसेच उत्तर आणि पश्चिम भारतात आढळते. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र येथे देखील हे आडनाव लक्षणीय स्वरूपात आढळते. 84 यादव. यादव आडनाव प्रामुख्याने उत्तर आणि मध्य भारतात यादव समाजात वापरले जाते. हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, तेलुगू, कन्नड, पंजाबी, नेपाळी या भाषेमध्ये प्रचलित आहे. उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात आढळते. 85 रघु. हे आडनाव हिंदू धर्मात भारत देशात सर्वत्र आढळून येते. कन्नड, तेलुगू, मल्याळ या भाषेत विशेष करून प्रसिद्ध आहे. 86 रजनी. हे आडनाव भारतात आणि भारताच्या बाहेर आढळून येते. उर्दू, हिंदी, नेपाळी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळ, बंगाली, मराठी, मलेशियन या भाषात प्रचलित आहे. 87 रमेश. हे देखील संपूर्ण भारत देशात हिंदी, मराठी, कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलुगू, गुजराती, नेपाळी या भाषेत प्रसिद्ध असलेले आडनाव आहे. 88 राज. पंजाबी, हिंदी, तमिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड, बंगाली, ओडिया या भाषेत भारत देशात लोकप्रिय आडनाव आहे. 89 राजन. राजन हे आडनाव दक्षिण भारतात, विशेष करून तामिळ आणि मल्याळी समाजात प्रचलित आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र राज्यात कमी जास्त प्रमाणात आढळते. 90 राजपूत. राजपूत हे आडनाव राजपूत घराण्यातील लोकांमध्ये आढळते. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, नेपाळ, पाकिस्तान येथे देखील आढळून येते. 91 राजल. हिंदी, मराठी, उर्दू, पंजाबी, गुजराती, बंगाली, तमिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम भाषेतील संपूर्ण भारत देशात आढळणारे आडनाव. 92 राजुल. अरबी, उर्दू, हिंदी, नेपाळी, बंगाली, पंजाबी, तेलुगू, तमिळ, ओडिया, मल्याळ, कन्नड, मराठी इत्यादी भाषांमध्ये हे आडनाव विविध राज्यात आढळून येते. 93 राजू. मुख्यतः दक्षिण भारतात वापरले जाणारे राज म्हणजे राजा या शब्दाचे द्रविड रूप. तेलुगू, मल्याळ, कन्नड, तमिळ या भाषात वापरले जाते. 94 राठोड. राठोड हे राजपूत समाजाचे आडनाव असून राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि काही इतर राज्यांमध्ये आढळते. गुजराती, मराठी, कोकणी, कन्नड, तेलुगू भाषिक प्रदेशात आढळून येते. 95 राय. हे आडनाव पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, आसाम सहित बऱ्याच राज्यांमध्ये पसरलेले आहे. 96 राव. राव हे आडनाव महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि दक्षिण भारतीय राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. 97 रावत. रावत हे राजपूत समाजात उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील विविध राज्यात आढळते. 98 रेड्डी. रेड्डी हे आडनाव मुख्यतः आंध्र प्रदेश आणि तेलंगणातल्या शेतकरी आणि जमीनदार समाजात वापरले जाते. कर्नाटक, तमिळनाडू येथे देखील आढळते. 99 वर्मा. वर्मा हे आडनाव विविध राज्यांतील ओबीसी आणि काही इतर समाजांमध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, महाराष्ट्र या राज्यात आढळते. 100 वाघेला. वाघेला हे आडनाव राजपूत समाजात प्रचलित असून
गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यात आढळते. 101 विक्रम हे संपूर्ण भारत देशात व भारत देशाबाहेर आढळून येणारे प्रसिद्ध आडनाव आहे. उर्दू, हिंदी, मराठी, गुजराती, तेलुगू, तमिळ, कन्नड भाषिक प्रांत तसेच कुक आयलंड्स माओरी येथे मोठ्या प्रमाणात आढळून येते. 102 विजय हे भारत देशात हिंदी, मराठी, कन्नड, मल्याळम, तमिळ, पंजाबी, तेलुगू सहित इतर अनेक भाषांमध्ये आढळून येणारे सामान्य आडनाव आहे. 103 विवेक हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम, बंगाली या भाषिक प्रांतांसहित भारत देशात हे आडनाव सर्वत्र आढळून येते. 104 विश्वास विश्वास हे आडनाव बंगाली आणि बिहारी समाजात पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड येथे प्रचलित आहे. 105 वीर वीर हे आडनाव मुख्यतः सिख आणि मराठा समाजात महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश या राज्यात आढळते. 106 व्यंकटेश तेलुगू, तमिळ, कन्नड भाषिक दक्षिण भारतीय राज्यात मोठ्या प्रमाणात आढळणारे हे आडनाव आहे. 107 शंकर हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड भाषेत उत्तर व दक्षिण भारतात आढळून येणारे हे सर्वसामान्य आडनाव आहे. 108 शर्मा उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यात प्रामुख्याने ब्राह्मण समाजात आढळून येणारे हे आडनाव आहे. 109 शहा गुजराती आणि मराठी समाजात शहा हे व्यापारी वर्गात वापरले जाणारे आडनाव असून गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यात आढळते. 110 शास्त्री प्रामुख्याने कन्नड, तेलुगू भाषिक प्रदेशात आणि इतर राज्यात कमी अधिक प्रमाणात आढळणारे हे आडनाव आहे. 111 शेख शेख हे आडनाव मुस्लिम समाजात आढळते. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, जम्मू काश्मीर अशा विविध राज्यांमध्ये प्रचलित आहे. 112 शेट्टी शेट्टी हे आडनाव कर्नाटकातील बंट समाजात तसेच महाराष्ट्र आणि गोव्यातील काही समूहांमध्ये आढळते. 113 सक्सेना सक्सेना हे आडनाव कायस्थ समाजात उत्तर भारतात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली या राज्यात प्रचलित आहे. 114 सप्रे सप्रे हे ब्राह्मण समाजात वापरले जाणारे आडनाव आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यात आढळते. 115 साबळे साबळे हे आडनाव मुख्यतः मराठा समाजात आढळते तसेच कर्नाटक आणि गुजरातमध्ये काही समुदायांमध्ये आढळते. 116 सावंत सावंत हे आडनाव मुख्यतः मराठा समाजात प्रचलित आहे. गोवा आणि कर्नाटकातही काही कुटुंबांमध्ये आढळते. 117 साहू साहू हे व्यापारी वर्गातील आडनाव असून छत्तीसगड, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशामध्ये आढळते. 118 सिंघल हे आडनाव उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरियाणा या राज्यात कायस्थ समाजात प्रचलित आहे. 119 सिंह सिंह हे आडनाव राजपूत, ठाकूर, शीख आणि काही आदिवासी समाजांमध्ये प्रचलित आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, झारखंड, उत्तराखंड येथे आढळते. 120 सिद्दीकी हे मुस्लिम समाजात प्रचलित आडनाव आहे. उत्तर भारतात बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश येथे आढळते. 121 सुब्रमण्यम सुब्रमण्यम हे दक्षिण भारतातील ब्राह्मण समाजातील प्रचलित आडनाव आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात आढळून येते. 122 सुरेश तेलुगू, मल्याळम, तमिळ,
हिंदी, कन्नड या भाषेत मुख्यत्वे करून दक्षिण भारतात आढळून येणारे हे सामान्य आडनाव आहे. 123 सेठ हे आडनाव गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश राज्यात प्रामुख्याने व्यापारिक समाजात वापरले जाते. 124 सोलंकी हे आडनाव गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात राजपूत समाजात आणि काही ठिकाणी ओबीसी समाजात देखील प्रचलित आहे. 125 हिरा उर्दू, हिंदी, मराठी, नेपाळी, गुजराती, पंजाबी, कन्नड, तमिळ भाषांमध्ये संपूर्ण भारत देशात आढळून येणारे हे आडनाव आहे.